हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय आहे त्याच्यावर आधारित वेगवेगळे घटक असतात, तर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 1.2 या स्वाध्याय संचातले. तर यातला पहिला प्रश्न तिथून आपण सुरुवात करूया. हा पहिला प्रश्न असा आहे, 57,83,542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? 4 पर्याय दिलेत. फक्त ते पर्याय आपल्याला 4 गुणिले 10चा चौथा घात किंवा 4 गुणिले 10चा तिसरा घात या स्वरूपात दिलेले, म्हणजे 10च्या घातांकाच्या स्वरूपात दिलेत आणि त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. मग सुरुवातीला ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती इथे लिहून घेऊया, 57,83,542. आणि यामध्ये या अंकाची स्थानिक किंमत, 4 या अंकाची स्थानिक किंमत किती असा प्रश्न विचारला. आता 4 हा अंक दशक स्थानी आहे, याची स्थानिक किंमत काढायला 4 ला 10 ने गुणावं लागेल, म्हणजे 4 गुणिले 10 बरोबर 40. हे आपलं उत्तर येईल. पण दिलेल्या पर्यायामध्ये 40 हा पर्याय कुठंच नाही. फक्त ती संख्या आपल्याला 4 गुणिले 10चा कितवा घात या स्वरूपात लिहिता येईल असा विचार करायचा आहे. मग 4 गुणिले 10 बरोबर 40, म्हणजेच 10 याचा अर्थ 10चा पहिला घात. तर हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 40 ही संख्या 4 गुणिले 10चा पहिला घात या स्वरूपात आपण घेऊ शकतो. आणि तो पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न असा आहे, 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3 या अंकाच्या किती पट आहे असा प्रश्न आहे. हे 4 पर्याय आपल्याला दिलेले. आता 53.436 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. इथं आता 4 हा जो अंक आहे त्याच्या उजवीकडे एक 3 आहे, त्याच्या डावीकडे एक 3 आहे, तर त्यांच्यामधला संबंध विचारला. मग आता या दोन्हीची स्थानिक किंमत पहिल्यांदा आपल्याला काढावी लागेल. मग 4च्या उजवीकडे हे जे 3 आहे त्याची स्थानिक किंमत, म्हणजे हे दशांश चिन्हानंतर एक घर सोडून 3 आलेला आहे, याचा अर्थ या 3 ची स्थानिक किंमत असेल 0.03. आता 4च्या डावीकडेही 3 आहे, त्याची स्थानिक किंमत काढायची. आता ते दशांश चिन्हाच्या लगेच येणारा डावीकडे येणारा हा अंक आहे, त्यामुळं हा एकक स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 3च राहील. आता प्रश्न आपल्याला असा विचारलाय की उजवीकडील 3 म्हणजे ही जी संख्या आहे किंवा ही जी स्थानिक किंमत आहे ती डावीकडील 3च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. आता जी संख्या, ज्या संख्येची पट काढायची ती संख्या आपल्याला अंशात घ्यावी लागेल, म्हणजे 0.03, आणि त्याला भागायचं आहे 3. आता हे उत्तर काढल्यानंतर आपल्याला ह्या 4 पर्यायापैकी ते कोणतं आहे ते ठरवता येईल. आता हा दशांश चिन्ह पहिल्यांदा घालावं लागेल, कारण भाग लावायचा आहे. मग 0.03 च्या ऐवजी फक्त 3 घेऊया, म्हणजे हे जे दशांश चिन्ह आहे ते 2 घर आपण पुढे घेतले. मग तसं जर केलं तर छेदामध्ये 3 वर 2 शून्य आपल्याला वाढवावं लागतील. अशा स्वरूपात ते लिहू शकतो. आता 3 न जर 300 ला भाग घालवला तर 3 एके 3, इथं 3 एके 3 आणि 100, म्हणजे उत्तर मिळेल 1/100. याचा अर्थ 0.03 ही संख्या 3च्या 1/100 पट आहे. पण 1/100 हा पर्याय आपल्याला कुठंच दिलेला नाही. आपल्याला पर्याय इथं 1/10चा वजा दुसरा घात किंवा 10चा वजा दुसरा घात असा दिसतोय. मग आता 1/100 हीच संख्या आपण अशी लिहू शकतो 1/10चा वर्ग. मग हाही पर्याय कुठं नाही. समजा 10चा वर्ग ही संख्या आपण अंशात घेतली तर ती 10चा वजा दुसरा घात अशी होते. त्यामुळे हे आपलं उत्तर आहे आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे. आता प्रत्येक पर्यायासाठी जे 4 अंक दिलेत, 7,584, 7,854, या प्रत्येक संख्येमध्ये 4 आणि 5 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज करून पाहूया. ज्यामध्ये सर्वात जास्त येईल ते आपलं उत्तर असणार आहे. आता पहिली संख्या 4,584, तर 5 शतक स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 500, आणि 4 एकक स्थानी, त्याची किंमत 4, त्यांची बेरीज येईल 504. आता याच पद्धतीनं दुसरा, तिसरा आणि चौथा जो पर्याय आहे त्याच्यामधल्या 5 आणि 4च्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आपण करून बघूया. जी सर्वात जास्त येईल ते आपलं उत्तर असणार. दुसऱ्या संख्येमध्ये 5 दशक स्थानी आहे, त्याची किंमत 50 होईल. 4 एकक स्थानी आहे, त्याची किंमत 4च राहील, 50 अधिक 4 54. तिसऱ्यामध्ये शतक स्थानी 5 आहे, त्याची किंमत 500. दशक स्थानी 4 आहे, त्याची स्थानिक किंमत 40, 500 अधिक 40 540. आणि शेवटच्या संख्येमध्ये 5 एकक स्थानी आहे आणि 4 दशक स्थानी आहे, त्याची किंमत 40, 40 अधिक 5 45. या 4 आपल्याला किमती मिळाल्या, 504, 54, 540 की 45. आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 540. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 आणि 5 हे जे दोन अंक आहेत
त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही सर्वात जास्त आहे, त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न, 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता ही जी संख्या आहे 83,643, मग इथं 3 2 ठिकाणी आले, एक एकक स्थानी आहे आणि एक हजार स्थानी. मग हजार स्थानी किंवा सहस्त्र स्थानी जे 3 आहेत त्याची स्थानिक किंमत 3000 असणार आणि एकक स्थानी जे 3 आहे त्याची स्थानिक किंमत 3च राहील, कारण ते एकक स्थानी. आता विचारलं ह्या दोन्ही मधला फरक, म्हणजे यांची करायची वजाबाकी, म्हणजे 3000 वजा 3 उत्तर येईल 2997. हे आपलं उत्तर. आता हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता हा पुढचा प्रश्न, 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी y असेल तर x बरोबर किती? हे 4 पर्याय दिले. आता पहिली संख्या आपल्याला 3x अधिक y ही x आणि y या चलांच्या स्वरूपात दिली आणि ती 2 अंकी संख्या 66 आहे, म्हणजे आपण हे असं लिहू शकतो 3x अधिक y बरोबर 66. इथं एकक स्थानी y दिले, याचा अर्थ 3x अधिक y ही जी संख्या आहे ते त्या संख्येचं विस्तारित रूप आहे. मग डावी बाजू विस्तारित स्वरूपात जर लिहिली असेल तर उजवी बाजू सुद्धा आपल्याला विस्तारित स्वरूपात लिहावी लागेल, म्हणजे इथं 3x अधिक y बरोबर हे 66चं विस्तारित रूप आपण असं लिहू शकतो. दशक स्थानी जे 6 आहे त्याची स्थानिक किंमत 6 गुणिले 10 म्हणजे 60 होईल आणि एकक स्थानी जे 6 आहे त्याची स्थानिक किंमत 6 राहील, म्हणजे 66 ही संख्या आपण 60 अधिक 6 अशी विस्तारित स्वरूपात आपण लिहू शकतो. आता या दोन्ही संख्यांची तुलना करूया. इथं डाव्या बाजूला y ही एकक स्थानची संख्या असं आपल्याला दिले, मग इकडे एकक स्थानी 6, याचा अर्थ y ची किंमत 6 झाली. पण आपल्याला x ची किंमत विचारली. आता उरलेलेच आहे म्हणजे 3x आणि 60 हे सुद्धा इक्विव्हॅलंट असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे, म्हणजे 3x बरोबर 60 मिळेल. आपल्याला x ची किंमत काढायची, त्यामुळे 3 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल 60/3 आणि 3 ने जर भाग घालवला तर 20 चा भाग जाईल, म्हणजे x ची किंमत होईल 20. हे आपलं उत्तर. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, 2p अधिक q ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर p बरोबर किती? मग पुन्हा एकदा 2p अधिक q हे या संख्येचं विस्तारित रूप दिले आणि ती संख्या दिलेली 17. आता इथं q ही जी संख्या आहे, एकक स्थानचा जो अंक आहे तो 7 दिलाय, मग इथं q च्या ठिकाणी आपण 7 लिहूया, म्हणजे 3p म्हणजे 2p अधिक q म्हणजे 7 बरोबर 17. आता p ची किंमत जर काढायची असेल तर 7 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 7 होईल, म्हणजे 17 वजा 7 होईल. याचाच अर्थ 2p बरोबर 17 वजा 7 म्हणजेच 10. याचाच अर्थ p बरोबर 10/2. 2 ने जर भाग घालवला तर 5 चा भाग जाईल, याचा अर्थ p ची किंमत होईल 5. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न आहे, 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी एक समान अंक आहे, म्हणजे स्टार या ठिकाणी एकच कुठला तरी समान अंक असेल, म्हणजे इथं 2 असेल तर इथं सुद्धा 2, अशा पद्धतीने. तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय की त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे, म्हणजे ह्या दोन्ही स्टारच्या ठिकाणी जो कुठला समान अंक असेल त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल असा प्रश्न आहे. आता त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत, आपण पर्यायावरून जाऊया. म्हणजे इथं 5 स्टार 4 स्टार इथं रिकामी जागा आपण ठेवूया. तर एक एक पर्याय इथं ठेवूया. पहिल्यांदा समजा 1 असेल तर इथं 1 ठेवला आणि इथे 1 ठेवला तर संख्या होईल 5141. आता 1 ठेवल्यानंतर जी संख्या मिळते ते उत्तर आपलं बरोबर आहे किंवा नाही हे ठरवायचं कसं, तर त्याच्यासाठी हे आपल्याला दिलेलं आहे की त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आला पाहिजे. आता इथं ही 1 किंमत ठेवल्यानंतर या शतक स्थानच्या 1 ची स्थानिक किंमत 100 आणि एकक स्थानच्या 1 ची स्थानिक किंमत 1. 100 वजा 1 केलं तर 99 मिळेल, म्हणजे स्थानिक किमतीतील फरक 99 मिळाला आपल्याला जर 1 ठेवलं तर. याचा अर्थ 1 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. आता दुसरी शक्यता बघूया, जो दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे तिथं 5 दिलाय, मग ह्या दोन्ही ठिकाणी 5 ठेवून बघूया. या 5 ची स्थानिक किंमत 500, एकक स्थानी 5, 500 वजा 5 495, आपल्याला पाहिजे 297, त्यामुळे हे सुद्धा उत्तर आपलं असू शकत नाही, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया, ज्याच्यामध्ये अंक 2 आहे. मग या दोन्ही ठिकाणी 2 ठेवूया.
आता 4 पर्यायापैकी पहिला, दुसरा, तिसरा पर्याय हे काय आपलं उत्तर नाही. राहिला एकच पर्याय, तेच आपलं उत्तर असलं पाहिजे. कन्फर्म करूया. म्हणजे इथं पहिल्या स्टारच्या ठिकाणी 3 ठेवू, दुसऱ्या स्टारच्या ठिकाणी पण 3 ठेवू आणि आता त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक चेक करूया. शतक स्थानी जे 3 आहेत त्याचा स्थानिक किमतीतला फरक, त्याची स्थानिक किंमत झाली 300 आणि एकक स्थानी 3 आहेत त्याची स्थानिक किंमत 3. 300 वजा 3 उत्तर मिळेल 297 आणि हीच अट आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ या स्टारच्या ठिकाणी जर 3 हा अंक ठेवला तर जी काही संख्या आपल्याला मिळते त्या संख्येमधल्या 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 297 मिळतो. याचा अर्थ त्या स्टारच्या ठिकाणी असलं पाहिजे 3, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर हे काही प्रश्न होते नवनीत स्वाध्याय 1.2 या सराव संचातले. पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 1.3 मधले आपण सराव प्रश्न सोडवू.